माननीय चंद्रकांत दानवे यांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी 26/9/2024 पासून ह्या ज्या कामगारांच्या पेट्या आणि जे साहित्य आहे ते वितरित करण्याबाबत इथं पत्र दिलेलं आहे, परंतु आज ते इथे उपस्थित नाही. मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो की आम्ही हा विषय नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांकडे आज घेऊन जाणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या समक्ष उभा करून याबाबत जाब विचारू आणि तुमच्या ज्या पेट्या वाटप आहे त्याचं जे नियोजन आहे त्यांच्याकडनं मागून घेऊन आपल्यापर्यंत लवकरात लवकर सादर करू. हॅलो, आपण एक मिनिट आता शांत राहा. थांबा जरा, थांबा, आवाज नाही करू. तहसीलदार साहेबाला आजच्या आज आपण कलेक्टर ऑफिसला पाठवू आणि आजच निर्णय आपल्याला मिळाला पाहिजे की एक मिनिट शांत राहा. आजच्या आज आपल्याला निर्णय कलेक्टर साहेबांकडनं तहसीलदारांना आज निर्णय लावून आपल्याला कोणची तारीख देणार आणि कुठे कॅम्प राहणार. भोकरदन शहरातच पाहिजे आम्हाला. आता जालन्याला आम्ही जाणार नाही. भोकरदन शहरामध्ये कॅम्पची तारीख आम्हाला निश्चित करून द्या. त्या दिवशी जर झाला नाही तर आम्ही इथून हलणार नाही. आज निश्चित करून आम्हाला तारीख देण्याचं आश्वासन तुम्ही द्या. आपल्या सूचनेनुसार ज्याच्या पेट्या वाटपाचं नियोजन आहे ते कामगार अधिकाऱ्यांना बोलून तालुक्याच्या स्तरावर वाटायचे की गावात वाटायचे त्याचं नियोजन करून तारखा तुम्हाला आम्ही लवकरात लवकर कळवायला त्यांना सांगू. आपल्याला सहकार्य करायचं सगळ्याला. एक मिनिट कार्यकर्त्याला विनंती आहे. कार्यकर्त्याला विनंती आहे, थोडं शांततेने करायचं. आपल्याला कलेक्टर साहेबांना तारीख तुम्ही आम्हाला तारीख पुढे देणार आहे बरोबर, पण जर पुढे आचारसंहिता लागू राहिले ना आमचं काय आजचं नाही. आजच्या तारीख आजच उद्या परवाची तारीख द्यायची, 8 दिवसाला नाही. शांत राहा, सगळे गडबड नको, शांत राहा. आज उद्या परवाची कोणची तारीख देणार ते आजच्या आज होती. आणि एक मिनिट साहेब, जर इथले वाटप बंद केलं ना, मार्केट कमिटीतले वाटप तुम्ही दोघांना बंद केलं पाहिजे. नसता ही जनता आम्ही घेऊन तिथे जाऊ. मग तिथं ही जे पब्लिक केली ना तर कायदेशीर वाटप होणार नाही. सगळे लोक पेटे घेऊन जातील, त्याला आम्ही जिम्मेदार राहणार नाही. बंद चालू आहे का? पण आता वाटप चालू आहे तिथं. आम्हाला लेखी द्या गोडाऊन त्यांचं आहे का कामगारांचं? ते कोणा त्यांच्या बापाची जागीर आहे का, कोणाच्या खालची जागीर ठेवायला? आमचं तर हे म्हणणं आहे की आम्हालाही नका देऊन त्यांनाही नका देऊ. सरकारी जागेत एसडीएम नगरपालिकेच्या जागेत तिथं सर्रास कोणी येऊ त्याला पेटी दिली पाहिजे. सगळे बोलू नका, शांत राहा.
आपण गोडाऊनवर आपण जाणार नाही, तिथं गेल्यावर गोंधळ होईल. आपण 1 मिनिट आता आमचं ऐका जरा. तिथं तहसीलदार साहेब आणि PI जातील, तिथं वाटप चालू असेल तर ते बंद करतील आणि अर्ध्या तासात बंद नाही झालं की 1 तासानंतर मी तिथं येईल. ते तर तातडीनं साहेब बंद करा. इथं नाही तर तिथं नाही. नाही तर मग हे खरी जनता गेल्यावर कोणाची हातची राहणार नाही. हा म्हणजे स्वतःच उचलतील घेऊन जातील, ते लोकच घेऊन जातील. चला आता शांत, चला आता जरा बाजूला होऊन जाता. चला बाजूला लक्षात घ्या, इकडे बघा. सर्व कामगार बांधवांना थांबा. सर्व कामगार बांधवांना विनंती आहे, आपल्या पक्षाचे शिवसेनेचे विरोधी पक्षाचे अंबादास दादा बोललेले, अण्णा बोललेले आणि त्याच्यानंतर भाऊ प्रत्यक्ष इथं आलेले. आता सगळ्यांनी विनंती करून तहसीलदार साहेब आता कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. तिथं कामगार जे आयुक्त आहे त्यांना बोलून घेतलं जाणार आहे. कायदा हातात घेऊ नका, तुम्हाला उद्या अडचणी निर्माण होतील तुमच्यावर. ऐका थोडस, माझी तुम्हाला विनंती आहे, लेखी स्वरूपात आपण त्यांच्याकडून तात्काळ हे करू. ऐका आपल्या सोबत घरच्या महिला लक्षात घ्या. आम्ही तुमच्या बरोबर आहे ना, तर मला बाजूला सगळ्यांना व्हायचं. आता 1 मिनिट जास्त नका बोलू सगळेजण. PI साहेब तुम्हाला आश्वासन करतील की PI साहेब सांगतील तिकडचंही वाटप बंद करतील. तुम्ही शांततेनं सगळे बाजूला व्हायचं, सगळे चहा प्या आरामात. आणि नाही कोणा स्वतः बोलायचं, प्रत्येकाने नेता नका बोलू. आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहे, पण सगळेजण नेतेगिरी करू नका आणि आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. बस आपलं काम होण्याचे मतलब. बस बोलू नका. लक्षात घ्या, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याची काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकाची आहे. आपण समाजदार आणि सामंजस्य आहात. तहसीलदार स्वतः दंडाधिकारी इथं आहात, त्यांनी शब्द दिलेला आहे, ते सगळं व्यवस्थित करतील. जर नाही झाला तर तुमचा लोकशाहीचा आणि कायदेशीर मार्ग तुम्हाला आहेच. बरोबर आहे. आता भरपूर वेळ झालेला आहे, दोन्ही बाजूचे रस्ते बंद आहे. बरोबर आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टी अडून नका बघू. तुमच्यासाठी इथे अधिकारी आहेत, आपले नेते तुम्हाला आव्हान करतात शांतता राखण्यासाठी. वाटप तिकडचं